नमस्कार. तर स्टडी विथ मी फॉर IBBI एक्झामच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर फंक्शन्स पाहिले होते, काय काय कार्य आहेत उद्योजकांची ती पाहिली होती. तर एक होतं डिसिजन मेकिंग, त्याच्यानंतर होतं मॅनेजमेंट, तिसरं होतं रिस्क टेकिंग, नंतर होतं डिव्हिजन ऑफ इन्कम, नंतर होतं इनोव्हेशन. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं तर प्रॉफिटच्या दोन थेरी. एक तर होती हाऊल्स रिस्क बिअरिंग थेरी, दुसरी होती अनसर्टनिटी बिअरिंग थेरी. या दोन्ही थेरी कंप्लीट स्टडी केलेल्या होत्या, आपण छान मराठीमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची क्रिटिसिझम सुद्धा आपण पाहिलेली आहेत. जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर जाऊन पहा. त्याच्यानंतर आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेंट थेरी ऑफ प्रॉफिट. तर ही रेंट थेरी ऑफ प्रॉफिट ही कोणाची आहे, तर अमेरिकन इकॉनॉमिस्ट फ्रान्सिस ए वॉकर यांची आहे. आता थोडंसं रिव्हिजन करूया का. जर बी हाऊल्स यांची थेरी होती ती होती हाऊल्स रिस्क बिअरिंग थेरी आणि अनसर्टनिटी बिअरिंग थेरी होती कोणाची होती ही, तर ती होती प्रोफेसर नाईट यांची. ओके. तर आता ही जी थेरी आहे ती अमेरिकन इकॉनॉमिस्ट फ्रान्सिस ए वॉकर यांची आहे. तर यांच्या मते काय आहे माहिती आहे का, यांच्या मते प्रॉफिट हे जे आहे ना ते रेंट सारखं आहे. तर रेंट सारखं म्हणजे कसं, तर एखादी जमीन आपण रेंटवर देतो. जर ती जमीन सुपेरियर असेल तर आपल्याला जास्त रेंट मिळतं आणि त्याचप्रमाणे त्यांना म्हणायचं आहे की सुपेरियर क्वालिटी असलेला एखादा एंटरप्रिन्युअर असेल तर त्याला जास्त प्रॉफिट मिळतो ॲज कम्पेअर्ड टू मार्जिनल एंटरप्रेन्युअर. मग मार्जिनल एंटरप्रेन्युअर त्यांच्या मते काय आहे, तर मार्जिनल एंटरप्रेन्युअर म्हणजे असा एंटरप्रेन्युअर आहे म्हणजे फ्रान्सिस ए वॉकर यांच्या मते की ज्याचा प्रॉफिट जे आहे त्या प्रॉफिट काय कव्हर करतं, फक्त टोटल कॉस्ट कव्हर करते. म्हणजे इक्वल त्याचं प्रॉफिट होते झिरोच होणार ना, म्हणजे नुसती कॉस्ट त्याची कव्हर होते तर ते प्रॉफिट झिरो. समजण्यासाठी डेफिनेशन्स वगैरे आपण पाहूयात आता. तर पहा, दिस थेरी इज असोसिएट विथ नेम ऑफ अमेरिकन इकॉनॉमिस्ट फ्रान्सिस ए वॉकर. अकॉर्डिंग टू हिम, profits are of the same as rent. Profit is rental in character. त्यांच्या मते काय आहे तर प्रॉफिट इज रेंटल इन कॅरेक्टर. जस्ट ॲज superior grades of land earn more rent than the inferior grades of land. Similarly, superior entrepreneur, due to their exceptional ability or opportunity, earn more profits than inferior entrepreneur. As in case of land, there is no rent or marginal land. ओके. एखादी जमीन असेल तर त्याला मार्जिनल लँड असेल तर नो रेंट, त्याच्यातून त्याला रेंट पण मिळत नाही. सो इन द बिझनेस ऑल्सो इज नो प्रॉफिट और मार्जिनल एंटरप्रेन्योर. द मार्जिनल एंटरप्रेन्योर इज वन whose ultimate receipts from the sale of commodity just cover his total cost. ओके. तर आता नेक्स्ट स्लाइड पहा. ते काय म्हणतात, जसं रेंट नॉन रेंट लँड ला कम्पेअर करून कन्सिडर केलं जातं, त्याचप्रमाणे सुपेरियर बिझनेसमॅनची ज्या ॲबिलिटीज असतात किंवा त्यांचं जे उत्पन्न प्रॉफिट मिळते ते कुणाला कम्पेअर करून पाहिलं जातं, तर मार्जिनल एंटरप्रेन्युअरला. ओके. The rent does not enter into price of agricultural production of manufactured goods. हे जे रेंट आहे does not enter into price of agricultural production of manufactured goods. From all that we have said above, it can be concluded that profits are the reward of differential business ability. Next. आता criticism बघूयात. तर it simply provides a measure of profit. It does not throw light on the nature of a profit, which is more important. Okay. Marshall is of the opinion that there is much difference between the rent of land and the entrepreneur's profit.
The rent of land can either be positive or zero. But in case of a business, total receipts from the sale of a product can fall short of total cost. So entrepreneur may suffer losses and thus his profit may be negative. तर क्रिटिसिझम करणारे काय म्हणत आहेत की ओके ठीक आहे, तर ते प्रॉफिट दाखवत आहेत, पण त्या प्रॉफिटचं नेचर काय आहे जे की महत्त्वाचं आहे ते इथे शो केलेलं नाहीये. त्याचप्रमाणे हे लँडचं रेंट आणि बिझनेस हे पूर्ण वेगळं आहे. कारण आता पहा, एखादी लँड जर रेंटवर दिली असेल तर एकतर त्याच्यातून उत्पन्न मिळेल म्हणजे ते पॉझिटिव्ह, किंवा नाही मिळणार तर झिरो. ते निगेटिव्ह मध्ये जाणार आहे का तर नाही. पण एखादा बिझनेस असेल तो निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो जर त्याचं कॉस्ट पण निघालं नाही तर तो बिझनेस निगेटिव्ह मध्ये आहे असं आपण म्हणतो ना. तर त्याचमुळे हे लँड रेंट आणि बिझनेस हे टोटली वेगळं आहे असं क्रिटिसिझम करणाऱ्यांचं मत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये काय आहे तर त्यांच्या मते जे मार्केटमध्ये एखाद्या उत्पादनाची प्राइस वगैरे ठरवलेली असते ते ठरवताना मार्जिनल फर्म कंपेअर केली जाते का तर नाही. तर काय कंपेअर केलं जातं तर एक नॉर्मल फेअरली लॉंग लीज लाईफ असलेली, फेअर डिग्री ऑफ सक्सेस असलेली रिप्रेझेंटेटिव्ह फर्म ज्याच्या मॅनेजरमध्ये नॉर्मल ॲबिलिटीज आहेत, नॉर्मल इकॉनॉमिक्स प्रोडक्शन आहे तर ते पाहिलेले जाते. आणि दुसरं तर काय तर प्रॉफिट डू नॉट अराइज सिम्पली बिकॉज ऑफ सुपेरियर एक्सेप्शनल ॲबिलिटी ऑफ द एंटरप्रिन्युअर, but they can also result due to chance gain or monopolistic position of entrepreneur, or they may be of nature of windfall income. okay, म्हणजे क्रिटिसिझम करणाऱ्यांचं म्हणणं काय आहे की प्रत्येक वेळी काय फक्त सुपेरियर आणि एक्सेप्शनल ॲबिलिटी जर मॅनेजरकडे असतील तर प्रॉफिट होतो असं नाही आहे. तर एखाद्या वेळी मोनोपॉलिस्टिक पोझिशन असेल एंटरप्रिन्युअरची किंवा नेचर ऑफ विनफॉल इन्कम असेल तरी देखील आपल्याला प्रॉफिट होतो. ओके, तर ही सगळी होती रेंट थेरी. पुढच्या थेरी आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये पाहूयात.